याने हायच का घरात? कोण आहे? आणि या असल्या अवतारात का आला तिकडे? इथे कोणाला माहित नाहीये तुम्ही माझे आई बाबा आहात ते. माझी या सोसायटीमध्ये इज्जत आहे. कशाला आला तिथे? कोण आहे? कोणी नाही ग, हे भिकारडे आलेत भीक मागायला. वा रे पोरा वा. सर्व इस्टेट नावं पण करून घेतलीस आणि आता तुला आमची लाज वाटते? अरे तुझ्या कामाला दवाखान्यात घेऊन जायचंय, पैशाची गरज आहे. दिवसेंदिवस त्याचा फुगळा वाढत चाललाय. पैसे काही नाहीत. तुम्ही माझ्यासाठी मेला आणि मीही तुमच्यासाठी मेलेलो आहे. चल ग चल, काय नको बोलू, चल. अगं काय राहिलं वंचना? अगं एकूण एक पोरग, अगं याला घडवण्यासाठी अख्खं आयुष्य घातलं. बाळा तू खुश राह, तुला शाप कधी देणार नाही आम्ही. अरे आमच्या मुखातून जवळ पण निघेल ना तर तुझ्यासाठी आशीर्वादच निघेल. अगं काळजी करू नका, या जोपर्यंत हाय त्यावर विचार करायचा नाही. मी भीक मागेन, तुम्हाला नीट कळेल. हे मायबाप आहेत ना, देतील 10-5 रुपये. दादांनो, माझ्या नवऱ्याला दवाखान्यात न्यायचंय, पैशांची गरज आहे. आजी आजोबा तुम्ही भीक का मागताय? तुझ्या आजोबांना दवाखान्यात न्यायचंय ना, म्हणून भीक मागते. हो का? मी पण मग लोकांना पैसे मागते. काका ओ काका द्या ना. अरे बाळा तू का पण मागतेस आमच्यासाठी? अगं हे आमच्या कर्माचे भोग आहेत गे बा. अगं तुझं बाप कर्तव्याला चुकलं. अगं पण तू नाही चुकायचं बाळ. काय होतं तुम्हाला? काय होतं सांगा ना. अरे देवा. दादा अरे भूक लागली. आज आम्ही पुन्हा एकदा पोरक झालं नाही. अरे त्यांना आई वडील आहेत, त्यांना त्याची किंमत नाही. अरे त्यांना आई वडील नाही, त्यांना विचारा. हे कोणाला विचारा? हे बाबा. अरे देवाने आपल्याला जन्म दिलाय, तो म्हणजे या निसर्गाचं रक्षण करण्यासाठी, आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी, स्त्रीचा आदर राखण्यासाठी, स्त्री रक्षण करण्यासाठी. पण तुम्ही रक्षक नाही तर भक्षक झाला या पैशा पाहिजे. अरे किती मोठे व्हा, किती पैसा कमवा, किती धन दौलत इतकी साठवा, पण शेवटी गेला हा भाकरीचा तुकडा. आणि
मैलात जिवंत देखावा दमडी सादर करते KBS डान्स अकॅडमी भिंगार, अहिल्यानगर, विजय बाबासाहेब उमापसर आणि विशाल राजू साबळे.